चिमूर नगर परिषदच्या डंपिंग यार्डला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। शेतात लावलेल्या वणव्यामुळे ही आग डंपिंगपर्यंत पोहोचल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास लागलेली ही आग वाऱ्याच्या वेगामुळे झपाट्याने पसरली। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले। सुमारे 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर रात्री 12:30 वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले। घटनास्थळी नगराध्यक्ष गीता लिंगायत, उपाध्यक्ष संजय नवघडे तसेच पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांनी परिस्थितीचा आढावा घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाकीर पठाण व पोलीस अंमलदार यांनीही मदतकार्य केले। दरम्यान श्रीहरी बालाजी देवस्थान येथून अग्निशमन वाहनासाठी पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे सुलभ झाले। या अग्निशमन मोहिमेत नगर परिषदेचे ताराचंद आठवले, ज्ञानेश्वर जुंगरे, सौरभ किरीमकर, तालीम शेख आणि सोहन उरकुडे तसेच श्रीहरी बालाजी देवस्थानचे कर्मचारी अरविंद गोठे, प्रकाश सातपुते आणि वैभव देशमुख यांनी मोलाची कामगिरी बजावली। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। डंपिंग यार्ड मधील मोठ्या प्रमाणावर वेस्टेज प्लास्टिक जळून खाक झाले असले तरी तात्काळ उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती त्यांनी दिली। उन्हाळ्याच्या काळात शेतात वणवा लावताना अत्यंत खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे। CTV साठी बालू सातपुते यांची रिपोर्ट।